रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 132 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज हरिकथेचे, भगवंताच्या नामस्मरणाचे आणि भक्तिभावाचे श्रेष्ठत्व सांगतात. मनुष्य कितीही विद्वान, शास्त्रज्ञ किंवा पंडित असला तरी त्याच्या ज्ञानाला खरी पूर्णता तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तो नम्रतेने श्रीकृष्णाची कथा, विठ्ठलाचे चरित्र आणि भगवंताचे नाम प्रेमाने ऐकतो. केवळ पुस्तकी ज्ञान, तर्क किंवा विद्वत्ता यामुळे आत्मज्ञान मिळत नाही. ज्ञानाला भक्तीची जोड मिळाली तर जीवन गोड होतं, पवित्र आणि परिपूर्ण होतं. या अभंगात महाराजांनी सुंदर उपमा देऊन हरिकथेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तर चला अभंग पाहूया. पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके भावे. शीर तुपा सारखे झाली या भेटी, तैसी पडे मिठी गोडपणे. जाणून या लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेवी बापा. जाणीवेचे मूळ उपडोनी खोड, जरी तुझ चाड आहे तुझी. नाना परिमद्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची. जेवे लिया विन शून्य ते शृंगार, तैसी गोडी हरिकथे विन. ज्या कारणे वेदश्रुती ही पुराणे, तेची विठ्ठल नाने तेथे कथे. तुका म्हणे एर दगडी पेवे, खळखळीचे अवघे मूळ तेथे. पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके भावे. एखादा मनुष्य मोठा पंडित, विद्वान, वेदांचा अभ्यासक किंवा शास्त्राचा जाणकार झाला असेल तरी त्याने अहंकार न ठेवता श्रीकृष्णाची कथा, भगवानाची महती आणि संतांचे विचार प्रेमपूर्वक ऐकले पाहिजे. केवळ ज्ञान असल्यामुळे सर्व काही मिळाले असे समजू नये. विद्वत्ता, भक्तीची जोड आवश्यक आहे. ज्ञानामुळे बुद्धी विकसित होते, पण भक्तीमुळे हृदय पवित्र होते. शीर तुपा सारखी झाली या भेटी, तैसी पडे मिठी गोडपणे. दूध, तूप आणि साखर हे तिन्ही पदार्थ स्वतंत्रपणे चांगले असतात, पण हे एकत्र आले की त्यांची गोडी आणि पौष्टिकता अधिक वाढते. त्याचप्रमाणे विद्वत्ता, श्रद्धा आणि हरिकथा यांचा संगम झाला की जीवन अतिशय मधुर आणि आनंदी बनते. जाणोनिया लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेवी बापा. हे भक्तांनो, हरिकथेचा लाभ किती मोठा आहे हे समजून घ्या आणि तो आपल्या जीवनात मिळवा. ज्याप्रमाणे गोड पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते, त्याचप्रमाणे हरिकथा, नामस्मरण आणि भगवंताचे चिंतन याचा सतत आस्वाद घ्या. जाणीवेचे मूळ उपडोनी खोड, जरी तुझ चाड आहे तुझी. जर तुला स्वतःचे खरे कल्याण हवे असेल तर अहंकार, मीपणा आणि देहाभिमान याचे मूळ उपटून टाक. जोपर्यंत मी मोठा आहे ही भावना मनात असते, तोपर्यंत भगवंताची खरी अनुभूतीच होत नाही. नाना परिमळ द्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची. माणूस शरीराला अनेक प्रकारचे सुगंध द्रव्य, अत्तर आणि चंदन लावतो, त्यामुळे शरीर एकदम सुगंधी दिसते. परंतु हे सर्व केवळ बाह्य सौंदर्य आहे. मन शुद्ध नसेल तर या बाह्य सजावटीचा काहीच उपयोग नाही. जेवी लिया विन शून्य ते शृंगार, तैसी गोडी हरिकथे विन. जेवण न करता फक्त सुंदर कपडे घातले किंवा दागिने घातले तर त्याचा उपयोग होत नाही. पोट भरल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्याचप्रमाणे हरिकथा, नामस्मरण आणि भक्तीशिवाय जीवनातील इतर सर्व सुखे अपुरी आहे. ज्या कारणे वेदश्रुती ही पुराणे, तेची विठ्ठल नाने तिथे कथे. वेद, उपनिषदे, श्रुती आणि पुराणे ज्या परमेश्वराचे वर्णन करतात, तोच विठ्ठल हरिकथेमध्ये प्रत्यक्ष अनुभवास येतो. हरिकथा म्हणजे केवळ एक गोष्ट नसून तर परमेश्वराची भेट घडवणारे माध्यम आहे. तुका म्हणे एर दगडाची पेवे, खळखळीचे अवघे मूळ तिथे. तुकाराम महाराज म्हणतात की हरिकथा आणि भक्ती सोडून इतर विषयांमध्ये रमणे म्हणजे रिकाम्या दंडाचा आवाज करण्यासारखे आहे.
दगड आपटल्यावर मोठा आवाज होतो, पण त्यातून काही मूल्य निर्माण होतात. त्याचप्रमाणे भक्तीशिवाय केवळ वाद, दिखावा आणि विद्वत्तेची मिरवणूक निरर्थक आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की मनुष्याने कितीही मोठे शिक्षण घेतले, कितीही ग्रंथ वाचले किंवा शास्त्राचा अभ्यास केला, तरी त्याच्या जीवनातील भगवंताविषयी प्रेम नसेल तर ते ज्ञान अपुरे राहते. विद्वत्तेचा उद्देश अहंकार वाढवणे नसून तर नम्रता, प्रेम आणि भक्ती निर्माण करणे हा आहे. महाराजांना दूध, तूप आणि साखर यांची उपमा देऊन सांगितले आहे की जसे हे पदार्थ एकत्र आले की त्याची गोडी वाढते, तसेच ज्ञान, श्रद्धा आणि भक्ती एकत्र आल्यावर जीवन अधिक सुंदर बनते. अहंकार, मीपणा आणि देहाभिमान हे आध्यात्मिक प्रगतीचे मोठे अडथळे आहेत. म्हणून ते मुळासकट दूर करून भगवंताच्या नामात आणि हरिकथेत रमावे. बाह्य सजावट, संपत्ती, मान सन्मान किंवा विद्वत्ता यापेक्षा मनाची पवित्रता श्रेष्ठ आहे. हरिकथा ही आत्म्याचे अन्न आहे. जसे अन्नाशिवाय शरीर टिकत नाही, तसेच भगवंताच्या स्मरणाशिवाय आत्म्याला खरा आनंदच मिळत नाही. वेद, उपनिषदे आणि पुराणे ज्या परमेश्वराचे वर्णन करतात तोच विठ्ठल हरिकथेत अनुभवास येतो. त्यामुळे हरिकथा ऐकणे म्हणजे परमेश्वराशी संवाद साधणे होय. शेवटी महाराज सांगतात की भक्तीविना केवळ बोलणे, वाद घालणे किंवा विद्वत्तेची मिरवणूक करणे म्हणजे रिकाम्या दंडाचा खळखळाट आहे. यातून आत्मकल्याण होतच नाही. या अभंगातून काही मिळणारे जीवनातील धडे आहेत. विद्वत्ता असली तरी नम्रता आवश्यक आहे. हरिकथा आणि नामस्मरण जीवन समृद्ध करतात. ज्ञानाला भक्तीची जोड मिळाली तर ते पूर्ण होते. अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता सर्वश्रेष्ठ आहे. हरिकथा ही आत्म्याचे अन्न आहे. वेदांचा सार म्हणजे भगवंताची भक्ती आहे. भक्तीविना केलेला दिखावा आणि वाद निरर्थक आहे. भगवंताच्या प्रेमात जीवनाचा खरा आनंद आहे. संत संग, हरिकथा आणि नामस्मरण यामुळे मन शुद्ध होऊन आत्मकल्याणाचा मार्ग खुला होतो. रामकृष्ण हरी.